गडचिरोलीतल्या जपतलाई आश्रमशाळेतील 3 चिमुकल्या विद्यार्थिनींच्या सर्पदंशानं झालेल्या दुर्दैवी मृत्यूची घटना अजूनही ताजी आहे. तरी या दुर्घटनेनंतर सुद्धा प्रशासनानं धडा घेतलेला नाहीये का, असा संतप्त सवाल आता गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातून उपस्थित होतोय. कारण मंगेवाडा टोला गाव इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज अक्षरशः जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागतीये. पावसामुळे नदीला सध्या मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. पाण्याचा प्रवाहही वेगवान आहे. अशा परिस्थितीत अंगावर शाळेचा गणवेश, पाठीवर दप्तर आणि मनात शिक्षणाची आस घेऊन ही चिमुकली मुलं छातीपर्यंतच्या पाण्यातून नदी पार करताना दिसत आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांनाच पाण्यात उतरावं लागतंय. एखाद्या क्षणी पाय घसरला किंवा पाण्याचा प्रवाह वाढला तर या निष्पाप मुलांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. जपतलाईच्या दुर्घटनेत 3 विद्यार्थिनींचा जीव गेला. आता मंगेवाडा टोल्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागं होणार आहे का, असा सवाल ग्रामस्थांकडून केला जातोय. सर, आमच्या पुल्याला नाल्या नाही आहेत, तर आम्हाला अडचण खूप होत आहे. तर तुम्ही पुल्या नाही करून दिल्या आहेत, तर आम्हाला तो प्रश्न आहे, पुल्या तुम्ही काऊन नाही करून दिल्या. आता मी माझ्यावर सांगतो, मी गरोदर असताना मला जायचा दुसरा रस्ताच नव्हता. मी येतच डिलिव्हरी झालो. मला सिस्टर शिवा दिले, तो कायच्या कारणानं शिवा दिले. आज तुम्ही पुल्या करून दिल्या असत्या तर मी दवाखान्यात पोहोचलो असतो, माझी घरी डिलिव्हरी झाली असती का? वेळेवर डिलिव्हरी होताना काही झालं असतं तर जबाबदार कोण राहिले असते? घरचे म्हणले असते ना. पुल्या नाही असल्यामुळे मी घरी डिलिव्हरी झालो. आज माझा प्रश्न आला. आता उद्या दिवस पोरायचा येईल तर का करून सर? आम्हाला पुल्या पाहिजे. सर, आता आमच्या टोलीवरचा एक जण बिमार पडला, तर त्याला आता न्यायला अडचण झाली. तर पुल्या असल्यामुळे पाणी असल्यामुळे नेऊ नाही शकलो. तर त्याला आता गाडी नाही भेटली, तर आम्ही तिकडून डोंगरीकडून काढलो बाजावर खाटावर. तर तो दवाखान्यात नाही पोहोचला, मरण पावला. कारण की पुल्या राहिला असता तर त्याचा जीव आज वाचला असता. सर, तुमच्या पायी आज आमचा नुकसान होत आहे, पुल्या पायी. सर, आम्ही शाळेत पोरायला येथून नाल्यातून वर डवतो, खांद्यावर मांडून आणायला सुट्टी झाल्यावर घेवायलाही जातो. तर मग आम्ही हेच काम करत राहून का शासन का करते आजवरी? आणि आम्ही आता पैसे भरतो, घर टॅक्स गिन भरतो, ग्रामपंचायतवाले गिन येतात, पण तुम्हाकर अर्ज पोहोचवलो पण काहीच नाही केले आजवरी. तर आम्ही असेच करत राहून का पोरायला खांद्यावर मांडून रोजही आणायला नेवायला तेच कामे करत राहून का? आम्हाला दुसरे कामं नाही आहेत का? आता बैला गोहन गिन नेवाचा राहिला तर वाहून जातात लहान उले वासरा. आम्ही तेच पाहत राहून का या पुल्यासाठी? कासन शाळा यरमागड येथे शिकत आहे. 30 ते 35 विद्यार्थी आहोत. आम्हाला पुल्या पाहिजे. 8 दिवस पाणी राहिल्यावर शाळेत जाऊ नाही शकत. हां, बोल. आम्हाला यायला जायला पुल्या पाहिजे. आणि हा प्रश्न केवळ पावसाळ्यापुरता मर्यादित नाहीये. तर ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गेल्या 50 वर्षांपासून गावकरी नदीवरच्या पुलाची आणि रस्त्याची मागणी करतायत. निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी गावात येतात, आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात कायमस्वरूपी पूल उभारण्याचं काम अजूनही झालेलं नाहीये. रस्ता आणि पूल नसल्यामुळे गावातल्या जिल्हा परिषद शाळाही बंद पडल्याचं ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतोय. आमच्या मुलांनी शिक्षण घेणं हा काही गुन्हा आहे का? जपतलाई गावात सर्पदंशाने मुली गेल्या, आता आमची मुलं पाण्यात वाहून जाण्याची वाट प्रशासन बघतंय का, असा सवाल ग्रामस्थ करतायत. गावकऱ्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना इशारा देत तातडीनं पुलाची किंवा सुरक्षित पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. आम्हाला या नाल्यात पाणी असल्यावर आम्हाला खूप अडचण होत आहे. त्याचप्रमाणे आमचे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा यरमागड येथे शिक्षण घेण्यासाठी जाणारे विद्यार्थी त्यांना पण खूप त्रास होत आहे. नाल्याला पाणी राहिल्यावर त्यांचे शिक्षणाची नुकसानी होत आहे.
व पाण्याची पातळी कमी राहिल्यावर आम्ही पालक लोक आम्ही त्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना खांद्यावर उचलून त्यांना नदीच्या पार करून सोडून देतो व सुट्टी झाल्यावर आम्ही त्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी पुन्हा परत येतो. तर आम्ही हेच कामं करत राहून तर आमचे घरचे कामं केव्हा करून असा आमचा बोलणं आहे. आम्हाला पुल्ल्या पाहिजे. आमचे जे गरोदर माता राहतात किंवा बिमार वगैरे पडलो तर आम्हाला समोर दवाखान्यात जाण्यासाठी व इतर काही शासकीय कामाकरिता आम्हाला पावसाळ्यात नाल्याला पाणी राहिल्यावर आमचे कामं बंद राहतात. आमची मौजा मंगळ टोला इकडं मिनी अंगणवाडी असून ते मिनी अंगणवाडीसुद्धा नाल्याला पाणी राहिल्यावर मिनी अंगणवाडीसुद्धा बंद राहते. त्यावेळेला आमचे जे गरोदर माता राहतात त्यांना ते जे पोषक आहार शासकीय योजनेवरून मिळत असतात ते योजने अवेलेबल मिळत नाही. मागणी पूर्ण न झाल्यास बालकांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या ग्रामस्थांनी दिलाय. त्यामुळे आता या ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनांच्या 50 वर्षांच्या प्रतीक्षेची काही किंमत नेत्यांच्या नजरेत उरलेली आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय. एखादी दुर्घटना घडण्याची वाट न बघता प्रशासनानं मंगेवाडा टोला या गावची तातडीनं पाहणी करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित मार्ग आणि कायमस्वरूपी पुलाची व्यवस्था करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कारण शिक्षणासाठी घराबाहेर पडलेल्या या चिमुकल्यांचा प्रवास जीवघेणा नसून सुरक्षित असणं हीच प्रशासनाची आता खरी जबाबदारी ठरतीये.